नमस्कार. अनेकांना असं वाटतं की उन्हाळा आला म्हणजे शेतीला सुट्टी. पण खरंच सांगायचं तर हाच काळ आहे हुशारीने नियोजन करून जबरदस्त नफा कमावण्याचा. आज आपण अशाच 5 खास पिकांबद्दल आणि काही स्मार्ट पद्धतींबद्दल बोलणार आहोत, ज्या वापरून तुम्ही उन्हाळ्याच्या हंगामाला एका मोठ्या संधीमध्ये बदलू शकता. चला तर मग सुरू करूया. आता बघा, हा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. कडक ऊन आणि पाण्याची चिंता ह्यामुळे खूप शेतकरी उन्हाळ्यात आपली शेतं रिकामीच ठेवतात. त्यांना वाटतं ह्या काळात काहीच घेता येणार नाही. पण खरंच तसं आहे का? अजिबात नाही. उलट उन्हाळ्याचा हंगाम ही एक अडचण नाही, तर योग्य डोकं वापरल्यास दुप्पट नफा मिळवून देणारी एक सुवर्ण संधी ठरू शकते. खरी संधी इथेच दडलेली आहे. विचार करा, जेव्हा बहुतेक शेतकरी शेती करत नाहीत तेव्हा बाजारात भाजीपाल्याचा पुरवठा कमी होतो, पण मागणी तर तशीच राहते, किंबहुना वाढते. याचा सरळ अर्थ काय? जे हुशार शेतकरी या काळात पीक घेतात त्यांना बाजारात कमी स्पर्धेत जबरदस्त भाव मिळतो, म्हणजे नफा आपोआप दुप्पट होतो. अच्छा, मग प्रश्न असा आहे की नक्की कोणती पिकं घ्यायची? चला, आता आपण अशा 5 निवडक भाजीपाला पिकांबद्दल जाणून घेऊ, जे उन्हाळ्यात भरघोस उत्पन्न देतात आणि ज्यांना बाजारात नेहमीच चांगली मागणी असते. ही आहेत ती 5 फायदेशीर पिकं: भेंडी, काकडी, कारलं, दोडका आणि मिरची. या प्रत्येक पिकाची स्वतःची एक वेगळी खासियत आहे. कोणतं पीक कमी पाण्यात येतं, तर कोणतं पीक अगदी झटपट उत्पन्न द्यायला सुरुवात करतं. चला, आता एकेका पिकाची सविस्तर माहिती घेऊ. आपलं पहिलं पीक आहे भेंडी. भेंडीला तर उन्हाळा म्हणजे एक प्रकारे पर्वणीच. जेवढं ऊन जास्त तेवढी तिची वाढ चांगली होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगदी कमी दिवसात हातात पैसे यायला सुरुवात होते. इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे योग्य वाणाची निवड. समजा तुम्ही धरती कंपनीची फॅमी किंवा ॲडव्हान्टाची राधिका यांसारख्या चांगल्या जाती निवडल्या, तर लागवड केल्यापासून फक्त 40 ते 45 दिवसांत तुमचा पहिला तोडा सुरू होतो, म्हणजे नफा मिळायला लगेच सुरुवात. आता वळूया आपल्या दुसऱ्या पिकाकडे, ते म्हणजे काकडी. उन्हाळ्यात थंडगार काकडी कोणाला नको असते? तिच्या याच गुणधर्मामुळे बाजारात तिला प्रचंड मागणी असते. चांगलं उत्पादन मिळवण्यासाठी नेत्रा 007 किंवा जिप्सी प्लस यांसारख्या जाती निवडणं नेहमीच फायद्याचं ठरतं. कारण ह्या जातींची फळं दर्जेदार असतात आणि उत्पादन क्षमताही जास्त असते. आणि यातून किती उत्पादन मिळू शकतं याचा अंदाज आहे. योग्य नियोजन केलं तर एका एकरातून तब्बल 15 ते 20 टन उत्पादन मिळू शकतं. हा आकडाच सांगतो की या पिकात किती मोठी संधी आहे. आपलं तिसरं पीक आहे कारलं. कारल्याचं कसं आहे की त्याच्या औषधी गुणधर्मांमुळे त्याला वर्षभर चांगली आणि स्थिर मागणी असते, त्यामुळे दराची फार चिंता करावी लागत नाही. अंकुर कंपनीची श्रेया किंवा धरतीची स्वरा यांसारख्या जातींची लागवड जर तुम्ही मंड पद्धतीने केली तर फळांची क्वालिटी तर सुधारतेच, पण तोडणी करणंही सोपं होतं आणि उत्पादनही जास्त मिळतं. पुढचं पीक आहे दोडका. उन्हाळ्यात पाण्याची चिंता असते, बरोबर? मग दोडका हा एक सर्वोत्तम पर्याय आहे, कारण बाकीच्या भाजीपाला पिकांच्या तुलनेत याला पाणी खूप कमी लागतं. यातली महत्वाची गोष्ट काय माहितीये? अंकुरची लतिका किंवा धरतीची धार यांसारख्या जाती उष्ण हवामानात चांगला तग धरतात, आणि विशेष म्हणजे दर 2 ते 4 दिवसांनी नियमित तोडा मिळत राहतो. म्हणजे काय की तुमच्याकडे पैशांचा फ्लो सतत सुरू राहतो. आणि आता आपलं 5वं आणि शेवटचं पीक मिरची. हो, हे खरं आहे की या पिकासाठी सुरुवातीला थोडा जास्त खर्च येतो आणि काळजीही जास्त घ्यावी लागते, पण त्या बदल्यात मिळणारा नफा बघितला ना, तर हा खर्च काहीच वाटत नाही. महाज्वाला किंवा स्टुडंट कंपनीची 5631 यांसारख्या जातींची खासियत म्हणजे यांची रोगप्रतिकारक शक्ती जबरदस्त असते आणि बाजारातही यांना मोठी मागणी असते. त्यामुळे योग्य व्यवस्थापन केलं तर तुमचा सुरुवातीचा खर्च सहज वसूल होतो आणि वर चांगला नफा मिळतो. आणि आता नफ्याचा आकडा ऐका. मिरचीच्या शेतीतून एका एकरातून तब्बल 3 ते 4 लाख रुपयांपर्यंतचा निव्वळ नफा मिळू शकतो. त्यामुळे सुरुवातीला घेतलेले कष्ट नक्कीच फायद्याचे ठरतात. आता ही पिकं तर समजली, पण नुसतं पीक लावून भागत नाही. त्यात भरघोस यश कसं मिळवायचं त्याचं गुपित आहे फक्त 3 स्मार्ट तंत्रांमध्ये. चला, आता त्या गुरुकिल्ल्या समजून घेऊ. मल्चिंग, ठिबक सिंचन आणि योग्य वाणाची निवड या 3 गोष्टी म्हणजे तुमच्या यशस्वी आणि फायदेशीर उन्हाळी शेतीचा पक्का पायाच आहेत. सोप्या भाषेत सांगायचं तर मल्चिंग म्हणजे जमिनीसाठी एक सुरक्षा कवचच आहे. यात आपण प्लास्टिक पेपरने रोपांच्या आजूबाजूची जमीन झाकतो. यामुळे पाण्याची बचत होते, तण उगवत नाही आणि खतांचा अपव्यय टाळला जातो. म्हणजे एकाच गोष्टीतून तिहेरी फायदा. हेच या सगळ्या चर्चेचं सार आहे.
मुद्दा फक्त कोणतं पीक निवडायचं हा नाहीये, तर ते पीक कोणत्या पद्धतीने लावायचं आणि कसं जोपासायचं हेच खऱ्या नफ्याचं सूत्र आहे. तर मग सांगण्याचा मुद्दा हाच आहे की उन्हाळ्याकडे एक अडचण किंवा थांबण्याचा काळ म्हणून बघू नका. ही एक रणनीती आखून पैसे कमवण्याची संधी आहे. चला एकदा पटकन बघूया आपण काय काय पाहिलं. बाजारात स्पर्धा कमी असल्यामुळे उन्हाळ्यात शेती म्हणजे मोठी संधी. भेंडी, काकडी, कारलं, दोडका आणि मिरची ही त्यासाठी उत्तम पिकं आहेत. पण यश मिळवण्यासाठी मल्चिंग आणि ठिबक सिंचन यांसारखी स्मार्ट तंत्र वापरणं गरजेचं आहे. आणि हो, योग्य वाणाची निवड तर सगळ्यात महत्त्वाची. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. ही सगळी माहिती मिळाल्यानंतर ह्या उन्हाळ्यात तुमच्या शेतात कोणतं फायदेशीर पीक ढोळणार आहे याचा निर्णय आता घेण्याची वेळ आली आहे.